नमस्कार खवय्ये, ज्योतिष किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण वांग्याचं भरीत याची रेसिपी बघणार आहोत. झणझणीत आणि खाण्यासाठीही चमचमीत असणारं हे वांग्याचं भरीत. तर त्यासाठी आपण काय साहित्य घेणार आहोत, चला बघूया. त्यासाठी इथे मी अर्धा किलो जळगावी वांगी घेतलेली आहे. खूप चविष्ट असतात ही वांगी आणि याचं भरीतही खूप छान लागतं. अर्धा किलो ही वांगी मी घेतलेली आहे. आणि 3 मीडियम आकाराचे मी कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदा पात आहे त्याचा आपण इथे वापर करणार आहोत. आणि इथे 3 ते 4 चमचे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत मी. 6 ते 7 हिरवी मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे. पाव चमचा इथे मी हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे. तर आता पुढची कृती आपण करूया. गॅसवर इथे जाळी ठेवून घेणार आहोत आपण. त्यावर आपण आता वांगे हे तेल लावून भाजून घेऊया. पूर्ण बाजूने याला तेल लावून घ्यायचं आहे आणि हे तिन्ही गॅसवर मी आता ठेवून भाजून घेणार आहे. एक बाजूने आपली छान अशी वांगी भाजून झालेली आहे. आता आपण ही वांगी पलटी करून दुसऱ्या बाजूनेही भाजून घेऊया. पूर्ण भाजले ना तर त्याची चव फार छान लागते. कच्चे राहिले तर ते व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहेत. हे वांगं आपलं भाजलं गेलेलं आहे. आता बाकीचेही मी भाजून घेते. तर हे बघा, आपली वांगी व्यवस्थितपणे पूर्ण भाजून झालेली आहेत. आता आपण हे थंड होऊन देऊया. थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची वरची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. तर वांगी आपली इथे थंड झालेली आहे. मी आता त्याची साल व्यवस्थित सगळे काढून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण ही सर्व वांग्यांची साल जी आहे ती काढून घेणार आहोत. वाफूनही तुम्ही कढईमध्ये बनवू शकतात. भाजल्याने त्याची चव आणखीन वाढते आणि छानही लागतात. तर आता ह्या प्रकारे आपण त्याचा देठ जो आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि आता सुरीच्या साहाय्याने मी ते बारीक चॉप करून घेणार आहे. पावभाजीच्या मॅशरनेही तुम्ही वांगी जी आहे ते मॅश करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण सर्व वांगी जे आहे ते सुरीच्या साहाय्याने बारीक करून घेतलेले आहेत. तर पुढची कृती आपण करूया. तर कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. 2 चमचे मी इथे तेल घेतलेलं आहे. प्रथम त्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. तर आता मी एका वाटीमध्ये हे सर्व शेंगदाणे काढून घेते. इथे तेल जास्त झालेलं आहे. आपल्याला आवश्यकतेनुसार आपल्याला तेल इथे वापरायचं आहे. एक्स्ट्रा जे तेल आहे मी ते काढून घेते आहे आणि गॅस बंद करून घेते आहे. आता इथे एका दगडी खलबत्त्यामध्ये मी लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकतात. मिरच्या मी थोड्या इथे 2 तुकडे करून घेत आहे, जेणेकरून त्या पटकन वाटल्या जातील. आणि थोडंसं मीठ आपल्याला हे कुटण्यासाठी घ्यायचं आहे. दगडी खलबत्त्यामध्ये कुटून घेतल्यामुळे भरताची जी चव आहे ती आणखीनच छान लागेल. तर या प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे. तर हे बघा, या पद्धतीने आपली हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती तयार झालेली आहे. दिसायलाही किती छान दिसतंय बघा. आता कढई इथे आपली गरमच आहे. त्यामध्ये मी इथे जिरे, हिंग आणि कढीपत्ता टाकून घेणार आहे. व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये हिरवी मिरची, लसूणची जी पेस्ट बनवली होती ती टाकायची आहे. पेस्ट तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहे. कांदा मी इथे अगोदर टाकलेला नाही आहे, कांदा मी नंतर टाकणार आहे. ही मी पेस्ट जी आहे टाकलेली ती व्यवस्थित परतून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे कांदा टाकलेला आहे. कांदा आपल्याला यासाठी नंतर टाकायचा आहे कारण आपल्याला तो गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे.
पारदर्शक असा आपला कांदा हा राहिला पाहिजे, त्यासाठी मी इथे नंतर कांदा टाकलेला आहे। तर कांदा आपला इथे व्यवस्थित परतून घेण्यासाठी थोडंसं मी इथे मीठ टाकलेलं आहे। कांदा आपला इथे परतला गेला आहे आणि आता आपण हळद टाकून व्यवस्थित पुन्हा परतून घेऊया। कांदा आपला व्यवस्थित परतला गेला आहे, त्यामध्ये आपण आता कांदा पात टाकूया। कांदा पात टाकल्यानंतरही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा पातमुळे भरीत खूप छान लागतं चवीला, जेवढी असेल जास्त तेवढं छान लागतं भरीत। आणि त्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया। तर इथे आपलं सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे। त्यानंतर आपण इथे भाजलेली जी वांगी होती ती टाकून पुन्हा एकदा आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि भरीत व्यवस्थितपणे मिक्स झालं पाहिजे, त्यासाठी आपण इथे परतून घेणार आहोत। ते छानपैकी आपलं वांग्याचं भरीत इथे तयार झालेलं आहे आणि कुठेही मी इथे मिक्सरचा वापर केलेला नाहीये। दगडी खलबत्त्यामध्ये मसाला कुटल्यामुळे भरीत आपलं खूपच चविष्ट होणार आहे। आणि शेंगदाणे जे होते तेही आता आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत। तर चला आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। इथे भरीत आपलं तयार झालेलं आहे छानपैकी। मस्त आपण सर्विंग बाउल मध्ये काढून त्यावर आता कुटून घेतलेले जे शेंगदाणे आहेत ते आपण भरतावर टाकून घेऊया। आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की भरीत ट्राय करा, खूपच छान लागतं। आणि त्याबरोबर बाजरीची किंवा ज्वारीची भाकर असेल तर आहा, काहीच भारीच चव लागणार ना भरताची। आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।